नमस्कार, मी धनश्री. घट बसण्याची लगबग आता सगळ्यांच्याच घरी चालू झाली आहे. माझ्या घरी घट जरी नसले बसत तरी सुद्धा मी अखंड दिव्याची सेवा ही देवीची नेहमी करते. त्यामुळं देवीची पूजा करण्यासाठी आणि अखंड दिव्याची सेवा करण्यासाठी मी एक छोटासा कोपरा माझ्या घराचा नेहमी सजवते. माझं मंदिर खूप लहान असल्यामुळं माझा जो अखंड दिवा आहे हा मी मंदिरामध्ये नाही मांडू शकत. म्हणून मी ठरवलं आहे की माझ्या देवघराचा हा जो कोपरा आहे तिथं मी ह्यावेळेस पूजा मांडणार आहे. आणि त्या मापाचा चौरंग माझ्याकडे नसल्यामुळे मी आता या कार्डबोर्डच्या साह्यानं पहिला तर माझ्यासाठी चौरंग बनवून घेणार आहे. झालेला आहे माझा चौरंग तयार. आता हा चौरंग मी त्या कोपऱ्यात ठेवून पुढं थोडंसं कापड लावून घेतलं आणि मागं असं डेकोरेशन केलंय छान. चौरंगाचं DIY मी शॉर्ट्समध्ये नक्की टाकेल. नवरात्रीसाठी बनवलेलं मॅट, आरतीचं ताट आणि अखंड दिवा, देवाचं बनवलेलं आसन, या सर्व गोष्टी मी व्यवस्थित मांडून घेतल्यात. आता देव उजळून घ्यायचेत, पण त्याआधी मी नवरात्रीसाठी काय काय खरेदी केली आहे ती दाखवते. मी 9 रंगाचे 9 वस्त्र माझ्या देवीसाठी घेतलेत. ही मी आधीच्याच व्हिडिओमध्ये दाखवलेत. आणि हे ग्रे कलरचं वस्त्र मी माझं स्वतः तयार केलंय. त्यानंतर मी देवीच्या ओटीसाठी काही सामान आणलंय. देवीच्या ओटीचं सामान मी कधीच असं पॅकेटमध्ये ठेवत नाही. ते काढून मी या प्लेटमध्ये सजवणार, कारण जी ओटी माझ्या देवीला मी अर्पण करणार आहे ती तिला देखील आवडली पाहिजे. काही गोष्टी आदल्या दिवशीच करून ठेवलेल्या खूप चांगल्या, कारण ऐन वेळेला पूजा असते, बरेच काही कामं असतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला नाही लक्ष देता येत. म्हणूनच मी सजेस्ट करेल की ज्या पॉसिबल आहेत त्या गोष्टी आदल्या दिवशीच करून ठेवा. ही ओटी सजून झाली आता माझी. अग्निहोत्र कुंड ह्या वर्षी मी विकत घेतलंय. हे मी ऑनलाईन मागवलं. खूप छान क्वालिटी आहे या पात्राची. हवन आपल्या घरामध्ये वेळोवेळी केलेले खूप चांगले असते, म्हणून मी ह्या वर्षी ठरवलं होतं की मी हवन पात्र घेणार. हवन करण्यासाठी मी हवन सामग्री घेऊन आली आहे. हवनच्या जे काही गोष्टी मी घेऊन आले ते मी आता या बॉक्समध्ये ठेवणार आहे, जेणेकरून त्या मला सगळ्या एकाच ठिकाणी मिळतील. या आहेत समिधा, त्याचबरोबर या आहेत गौऱ्या, गंगाजल, गुलाबजल आणि त्याचबरोबर गोमूत्र देखील मी इथे ठेवून घेणार आहे. आता हे माझं हवनचं सामान रेडी आहे. मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ज्यावेळेस आपण हवन करतो त्यावेळेस नंतर हे हवन पात्र खूप खराब होतं. कितीही घासलं, कितीही काही केलं तरी ते निघत नाही. त्यामुळं त्यांनी ही आयडिया दिली होती की तुमच्या हवन पात्राला असं ॲल्युमिनियम फॉईल व्यवस्थित गुंडाळून घ्या. त्यामुळं मी असं ॲल्युमिनियम फॉईल घेतलंय आणि ते व्यवस्थित लावून घेणार आहे आता. पहा, असं ॲल्युमिनियम फॉईल व्यवस्थित लावून घ्या. आता त्यातले सगळं सामान त्याच्यातच ठेवून मी बाजूला ठेवून देते. पूजा म्हटलं की सगळ्यात आधी येतं धूपदीप. मी ह्यावेळेस खूप सारे घेऊन आली आहे. मी कधीच पूजेमध्ये उदबत्तीचा वापर करत नाही, कारण उदबत्तीमध्ये खूप केमिकल्स असतात. त्याचबरोबर हे कस्तुरी अत्तर जे देवीला खूप आवडतं तेही मी घेऊन आली आहे आणि ते तिच्या ओटीच्या सामानामध्ये मी ठेवून देणार आहे. त्यानंतर मी आणला आहे दुर्गा सप्तशतीची पोथी. ह्यावेळेस मी पहिल्यांदाच दुर्गा सप्तशती करणार आहे आणि हे असंच ठेवू नये ही पोथी, म्हणून मी लाल रंगाच्या कापडात ती गुंडाळून ठेवतीये. हे आहे पोथी वाचण्याचे व्यासपीठ, त्याच्यावर ही पोथी व्यवस्थित ठेवून देते. हे अखंड ज्योतीसाठी तिळाचं तेल आणलं आहे. असं म्हणतात नवरात्रात एकतर तुपाचा किंवा तिळाचा दिवा लावायचा असतो. देवीला लागणारे दागिने तसेच देवांना लागणारे दागिने हे मी बाजूला काढून तिचे सगळे वस्त्र वगैरे या बॅगमध्ये नीट ठेवणार आहे. ही करून झाली आहे माझी पूर्वतयारी. आता उद्या बसणार आहेत घट. अशी पूर्वतयारी करून ठेवल्यामुळं आपली पूजा खूप व्यवस्थित होते. कुठलीच गोष्ट आपण विसरत नाही आणि पूजेला घाई देखील होत नाही. आता देव उजळून घेतीये. उद्या मात्र त्यांना पंचामृतांनी पुन्हा स्नान घालावं लागल, त्यासाठी आजच उजळून घेतीये. देव माझे उजळून झालेत. मी माझे देव कसे उजळते याचा व्हिडिओ मी मागे तुमच्याशी शेअर केला आहे, तो नक्की बघा. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. माझी ही पूर्वतयारी देखील तुम्हाला फार आवडली असेल. त्यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. काही क्वेरीज असतील, काही सजेशन असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.